नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अक्षय ब्लॉग्स चॅनलमध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं ना आजीन त्यांच्याकडे. त्या आधी बघा आम्ही मस्त सावरून वगैरे तर रेडी झालेलो होतो. मी, पप्पा, रुद्र, लावण्य आम्ही चौघंजणच आलो होतो. पुढून दादा वहिनी ते येणार होते. त्या आधीने एवढं जास्त ऊन होतं, मस्त असं थंडगार लस्सी वगैरे पिली मग निघालो होतो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. हे बघा इथे आम्ही ना पहिले शिवसृष्टीला गेलेलो होतो. तिथे ना म्हणजे आमचं दरवेळेस यायचं पण कधी मुहूर्तच लागत नव्हता. आणि आज फायनली आम्ही गेलेलो होतो शिवसृष्टी तिथे. आणि त्यानंतर ना तिथं अर्धं बरंचसं काम अजून बाकी होतं, पण जेवढं झालं होतं तेवढं खूप छान झालेलं होतं. मस्त असं कोरीव काम होतं. आणि महाराजांचा शिवजन्मोत्सव कसा झाला, परत महाराजांनी कोणते कार्य केले, माझे जाऊसाहेब यांनी त्यांना कोणती शिकवण दिली वगैरे सर्व तिथं डिटेलमध्ये दिलेलं होतं. खूप छान असं तिथं लिहून ठेवलेलं होतं. त्यानंतर मग हे बघा असं काहीचं होतं तिथे. त्यानंतर ना याच्यावर मी तुम्हाला आहे ना मोठा ब्लॉगसुद्धा मी पोस्ट करेल. मी मोठा ब्लॉगसुद्धा शूट केलेला आहे, फक्त पोस्ट करायचा बाकी आहे. तो सुद्धा मी लवकरच पोस्ट करेल. आणि हो, आता लवकरच आपली ना शिवजयंतीसुद्धा येत आहे, त्यामुळे मला आहे ना शिवजयंतीचं सुद्धा अजून शूट करायचं वगैरे बाकी आहे. हे बघा एवढी भारी मोठी मूर्ती होती ना तिथे, एवढं बघून आश्चर्यचकितच झालेलं होतं. खूप मोठी होती. आणि त्यानंतर मग हे बघ वरतून आहे ना असं काहीचं तिथं व्ह्यू दिसत होता. आम्ही वरतून जिथून शूट केलं होतं तिथून. त्यानंतर महाराजांना मुजरा केला, पाया वगैरे पडल्या, काही फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. आणि खाली ना जे आपले महाराजांना जे मावळे वगैरे होते ना त्यांचेसुद्धा तिथं पुतळे वगैरे बसवलेले होते. चला मग त्यानंतर मग निघालो होतो घरी जाण्यासाठी. आणि आजीला आहे ना संत्री खूप जास्त आवडते, त्यामुळे मग घरी जाता आहे ना संत्री वगैरे घेतली. दिवसभर मात्र आहे ना एवढे जास्त थकलेलं होतं ना, खूप जास्त मोठा प्रवास झाला होता, म्हणून काही शूटच केलेलं नव्हतं. हे बघा चेहराच सांगत असेल. त्यानंतर मग संध्याकाळी मात्र गाडी वगैरे ओवाळून घेतली आणि दुसऱ्या दिवशी मग निघालो होतो घरी जाण्यासाठी. चला तर मग आजसाठी एवढंच.